लाईफस्टाईल चेंजेसमध्ये कौटुंबिक व्यवस्था, न्यूक्लियस फॅमिली आपण बोललो, पण ह्या सगळ्यांचे परिणाम ॲज अ सोसायटी म्हणजे माझ्यापासून ते माझ्या समाजाला कशा प्रकारे होत आहेत. तर वाढते आजार. म्हणजे आज तुम्ही 30-35 वर्षांची मुलं पहा, त्यांना टक्कल पडलेले. मुलींचे पिरियड्स अर्ली सुरू होतात, मेनोपॉज 35-40ला सुरू होतो. म्हणजे माइंड आणि बॉडी हे एकमेकांशी इंटरकनेक्टेड असतात. बरोबर. सो जेव्हा तुमची मानसिक स्थिती ठीक नसते, त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो. आणि शारीरिक अवस्था ठीक नसते, तेव्हा त्याचा परिणाम तुमच्या मनावर होतो. सो त्याच्यामुळे आपण जेव्हा हेल्थ म्हणतो, तर हेल्थ म्हणजे फक्त फिजिकल हेल्थ नाही, अर्थात तर ती मेंटल हेल्थ पण असते. अगदीच. आणि मी मेंटल हेल्थला 1% जास्त वेटेज देतो. म्हणजे समजा एखादी व्यक्ती आहे, त्याचा पाय तुटला, पण तो मनाने खंबीर आहे, तर तो उरलेलं आयुष्य आनंदाने जगेल. अगदी खरं. तेच दुसरा जर का 6 पॅक ॲप मधला समजा तुमच्या चित्रपटसृष्टीतला हिरो आहे, अगदी 6 पॅक ॲप आणि बॉडी देखणं सगळं फिजिकली खूप फिट, पण जर का सिनेमा मध्ये चालत नाहीये आणि तो जर का निराश झाला, तर त्या फिटनेसचा काहीच उपयोग नाही. त्याच्यामुळे 1% मी ही मेंटल फिटनेसला कायम देत असतो. आणि मेंटली इंड्युस्ड डिसीजेस, स्ट्रेसमुळे होणारे आजार, ह्या सगळ्या. मग त्याच्यामध्ये आता शुगर बघा तुम्ही, त्यांना डायबिटीसचं प्रमाण खूप वाढलंय, ब्लड प्रेशरचं प्रमाण खूप वाढलंय. आणि कोविडमध्ये हे असे शब्द खूप असे ग्लॅमर आलं त्यांना, कोमॉर्बॅडिटी नावाचा एक शब्द. इम्युनिटी वाढवा. म्हणजे हॉर्लिक्सवाल्यांचं मला कौतुक वाटतं की लहानपणापासून मी हॉर्लिक्सची जाहिरात ही वेगळ्या कारणासाठी ते करत होते, की त्यांनी स्ट्रेंथ मिळते, ताकद मिळते, बूस्ट युअर एनर्जी, असं सगळं त्यांचं असायचं. कोविडमध्ये त्यांची जाहिरात चेंज झाली की उंची वाढवायची नाही, आता तुम्ही ते हॉर्लिक्स किंवा अशा गोष्टी प्या आणि इम्युनिटी वाढवा. सो त्या काळात सगळ्यांनीच इम्युनिटी वाढवण्यासाठी म्हणजे ते ऍड करायला लागले जाहिरातीत. तर हे सगळ्या गोष्टी एकीकडे होत असताना हा जो स्ट्रेस आलेला आहे, माणसांच्या मनावर जो ताण आलेला आहे, त्याच्यामुळे जे आजार होतात, म्हणजे कोमॉर्बिडिटी आपण विषय बोलतो, जगात 1 नंबरचा आजार ज्याच्यामुळे सगळ्यात जास्त मृत्यू होतात, तो हार्ट आणि हार्ट रिलेटेड इश्यूज. हृदयावर ताण कशामुळे येतो? पुन्हा मानसिकता तुमची ठीक नसेल, तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस आहे. दुसरं एक जे कारण आहे, लिडिंग कॉज ऑफ डेथ इन द वर्ल्ड, आहे कॅन्सरचं. आणि आज प्रत्येकाच्या माहितीतला 1-2 जण जरी असतात की ज्यांना कॅन्सर झालाय, कॅन्सर गेलंय, घरात आहे. सो मी ज्यावेळेस ह्या सगळ्या, म्हणजे आता कसं झालं की तुम्ही प्रबोधन करायला पाहिजे. मेंटल हेल्थमध्ये चॅलेंजेस खूप आहेत की तुम्ही अवेअरनेस क्रिएट करणं. म्हणजे मेंटल हेल्थ नावाची संस्था आहे, मला शरीराबरोबर माझं मनाचं पण काळजी घ्यायची आहे. सो त्याच्यासाठी अवेअरनेस क्रिएट करणं खूप गरजेचं आहे. अगदीच. सो तो पहिला टप्पा झाला. त्याच्यामध्ये कोविडनी खूप मोठा हातभार लावला. म्हणजे समटाइम्स आय ऑलवेज फील दॅट कोविड समटाइम्स वर्क्स ॲज अ ब्लेसिंग ऑल्सो, की त्याच्यामुळे ऍटलिस्ट लोकांना त्याच्याबद्दल क्युअर, म्हणजे आजारी पडण्यापेक्षा आजारी पडू नये म्हणून लोक काम करायला लागली. खाण्यावर थोडंसं नियंत्रण आणलं, पण आता परत पहिल्यासारखं व्हायला लागलेलं आहे, कारण हा सगळा भडीमार जाहिरातींचा आणि तो मोह आपल्याला सुटत नाही. सो त्या सगळ्या ह्याच्यामध्ये अवेअरनेस क्रिएट केल्यानंतर, समजा आज अवेअरनेस क्रिएट झाला, तर कुठल्या सायकोलॉजिस्टकडे जायचं का सायकॅट्रिस्टकडे जायचं? आपल्याला हेच माहिती नाही की सायकॅट्रिस्टकडे कधी जायचं असतं आणि सायकोलॉजिस्टकडे काय कधी जायचं. मग ते 2 वेगळे का आहेत? मग त्यांचा रोल काय, ह्यांचा रोल काय? मग हे कन्फ्युजन पहिल्यांदा असतं. म्हणजे सुरुवात इथपर्यंत आहे की मला आजार काय हे माहिती नाही, डॉक्टर 2 प्रकारचे आहेत, यांच्याकडे जायला पाहिजे का त्यांच्याकडे, यांच्याकडे कधी जायचं, त्यांच्याकडे कधी जायचं हे माहिती नाही. पण फिजिकल हेल्थच्या बाबतीत आपण जीपी नावाचा जो प्रकार असतो, जनरल प्रॅक्टिशनर, त्याला काढूनच टाकले. आपल्याला छातीत दुखायला लागले की आपण फोन करतो, कोणी चांगला कार्डियाक ओळखीचा आहे का? म्हणजे आपण डायरेक्ट स्पेशालिस्टकडे जातो. खरं. सो मग तिथे मात्र आपली मेडिकल अवेअरनेस, मेडिकल लिटरसी खूप जास्त आहे. मेंटल हेल्थच्या बाबतीत अगदीच प्रिलिमिनरी स्टेजला आहे. आणि मग सायकोलॉजिस्ट काय आहेत? म्हणजे मी जेव्हा हा विषय त्याच्यावरती गुगलवर नाही आहे का साहित्य? गुगलवर जायचं आणि शोधायचं हा एक मोठा क्राईम म्हणून गृहीत धरला पाहिजे. ऍक्च्युली ते तितकं डेंजरस आहे. आपण आपल्या आयुष्याशी खेळतो. सो हे सगळं जेव्हा मी बघत गेलो, 5-6-7 वर्षाचा माझा जो स्टडी झाला मेंटल हेल्थ मधला, त्याच्यात माझं असं लक्षात आलं की मी बऱ्याच जणांना विचारायचो. माझा रिसर्चचा एक इंटरेस्टिंग भाग होता की समजा आपण भेटलो तर मी विचारणार, मोबाईलमधनं मला 2 डॉक्टरांचे नंबर सांगा, तुम्ही सांगणार, 2 इंजिनियरचे सांगणार,
एखाद्या नगरसेवकाचा पण नंबर असेल तुमच्याकडे, प्लंबरचा पण नंबर असेल, तुमच्या ड्रायव्हरचा असेल, कामवाल्या बाईचा पण असेल, मग मी सांगणार एक सायकोलॉजिस्टचा नंबर द्या. नाहीये. सो इतका तो वाणवा आहे. म्हणजे डिमांड किती आहे लोकांची जर क्रिएट झाली तर ती पूर्ण करायला तेवढे सायकोलॉजिस्ट, तेवढे सायकेट्रिस्ट आहेत का? तर नाहीयेत. हा पहिलं चॅलेंज. दुसरं, जी काही लोक ज्यांनी सायकोलॉजी शिकली आहे त्यांचं आणि आत्ताची जी लाईफस्टाईल चेंज होते, म्हणजे अकॅडमिक पार्ट सिलेबसचा, करिक्युलमचा आणि आत्ताचे प्रॉब्लेम्स ह्याचा ताळमेळ आहे का? तर नाही. मी MA सायकोलॉजी केलं, 2 वर्षाच्या सिलेबसमध्ये मोबाईल नावाचा शब्दच नव्हता सिलेबसमध्ये. आज प्रत्येक घरात एक तरी सोशल मीडिया ॲडिक्ट आहे, मोबाईल ॲडिक्ट आहे, स्क्रीन ॲडिक्ट आहे. त्याचा कोर्सच नाही, ते सिलेबसमध्ये पार्टच नाही. कुठेच आपल्या सायकोलॉजीमध्ये काय कुठेच नाही शिकवलं जात ते कर्म. हां. सो अकॅडमिक्समध्ये काय झालं की इंजिनिअरिंगला एक काळ होता की डोनेशन देऊन इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळायचं. हो. मेडिकलला डोनेशन देऊन ॲडमिशन मिळायचं. सायकोलॉजीकडे कोण जात होतं शिकायला? कारण पुढे करिअरच नव्हतं. सो आपल्याकडे शिकतो का? तर ज्याचा चांगला पैसा मिळणार ते शिकायचं. सो जिथे मेंटल हेल्थलाच ॲक्सेप्टन्स नाही तिथे करिअरसाठी कोण डोनेशन देणार? खरी गोष्ट. त्याच्यामुळे सगळ्या शिक्षण सम्राटांनी सायकोलॉजीकडे लक्ष दिलं नाही. शिक्षण तज्ज्ञांनी कधी सिलेबस अपडेट करायचा विचार केला नाही. आणि दुसरा एक सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम मला असं जाणवला की समजा फिजिकल हेल्थ आहे, आज समजा तुमचा हात इथे दुखतोय, बरोबर. सो ती मेडिकल हेल्थची सिस्टीम कशी काम करते की ते चेक करणार, मग त्याचा टिश्यू काढणार, मग सेल्युलर स्टडी करणार आणि सिम्पटम आहेत त्याचं कारण शोधणार की काय प्रॉब्लेम, का त्रास होतोय. मग कारण सापडलं की मग त्याच्यावर ते औषध शोधणार. मग ती सर्व्हिस असेल किंवा मेडिसिन असेल आणि मग ती केल्यानंतर ते ट्रायल करणार. मग FDA नावाची संस्था आहे ज्याचे सगळे रूल्स आहेत, त्याच्यातनं ते तावून चालाकून मग ते अप्रुव्हल देणार विथ कंडिशन की असं एवढा डोस द्यायचा असं, आणि मग ते मेडिसिन तुम्ही ट्रीटमेंटसाठी वापरता. सो डिसीज आधी आहे, सोल्युशन नंतर आहे. सायकोलॉजीमध्ये एक्झॅक्टली उलट आहे. म्हणजे अल्बर्ट एलिसनी 100-150 वर्षापूर्वी REBTची थिअरी निर्माण केली. मग बेक म्हणून त्यांनी CBT नावाची थिअरी निर्माण केली. सिगमंड फ्रॉइडची एक थिअरी आहे. सो वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी थिअरीज निर्माण केल्या आणि आता माझ्याकडे समजा मी एक्सपर्ट होणार REBT मधला उदाहरणार्थ, तर माझ्याकडे कुठलाही क्लायंट आला तर मी त्याला REBT मध्येच फिट करणार. म्हणजे माझ्याकडे ओळी एकच आहे, क्रोसिन. डोकं दुखलंय तरी क्रोसिन घ्या, पोट दुखतंय तरी क्रोसिन घ्या. सो इतक्या स्टेजला ते आहे. सो आम्ही आधी थिअरी शिकतोय आणि मग ते अप्लाय करायला प्रयत्न करतोय. मग मॅरेज काउन्सिलिंगमध्ये पण मी REBT वापरणार, मी लहान मुलांच्या केसेसमध्ये पण REBTच वापरणार किंवा कुठे कशी वापरायची. सो मग हे लक्षात आल्यावर मग आम्ही असं ठरवलं की आपण वेगळ्या पद्धतीने सायकोलॉजीच्या विषयावर काम करायला पाहिजे, ओव्हरऑल मेंटल हेल्थच्या. तर मग काय करायचं, तर मग आम्ही असे महत्त्वाचे चॅलेंजेस ॲड्रेस केले. उदाहरणार्थ कॅन्सर. तर कॅन्सरचं ट्रीटमेंट करणारी जी मेडिकल ब्रांच आहे तिला ऑन्कोलॉजी म्हणतात. बरोबर. सो ऑन्कोलॉजी म्हणजे जे कॅन्सरचं स्टडी आणि ट्रीटमेंट करतं. तसं सायको ऑन्कोलॉजी नावाची एक स्पेशालिटी ब्रांच आहे की कॅन्सर फक्त शरीराला होत नाही, कॅन्सर हा मनाला पण होतो. आणि तो फक्त पेशंटपुरता मर्यादित राहत नाही, तो संपूर्ण कुटुंबाला होतो. सो कॅन्सरचा एक पेशंट असेल तर सायको ऑन्कोलॉजीचे कमीत कमी 4 ते 5 पेशंट्स असतात. अगदी बरोबर. आणि ती सगळी जी ट्रीटमेंट आहे म्हणजे कॅन्सरचा आजार आणि हार्ट अटॅक हे जे 1 आणि 2 नंबरचे आहेत. तर हार्ट अटॅकमध्ये काय आहे की मला हार्ट अटॅक आला, हॉस्पिटलमध्ये गेलो, अँजिओप्लास्टी झाली किंवा बायपास झालं किंवा काहीतरी ट्रीटमेंट झाली, 10व्या दिवशी मी घरी येणार, माझं नॉर्मल लाईफ सुरू होणार. फार तर फार मला नॉनव्हेज खायला नाही सांगणार, रनिंग करू नको, बॅडमिंटन खेळू नको, लिमिटेड तेवढंच. पण देर इज नो थ्रेट टू लाईफ अँड देर इज नो अनसर्टनिटी. 10-15 दिवसात माझं लाईफ परत सुरू. कॅन्सर इज अनसर्टनिटी. कॅन्सर इज फिअर ऑफ अननोन. कॅन्सर इज लाईक डेथ. आणि मग ते किती दिवस चालणार, त्याचे साईड इफेक्ट्स काय आहे, मग ट्रीटमेंटमध्ये कॅन्सर सर्जरी होणार का, मला केमो करायचं आहे का, मला रेडिओथेरपी करायची आहे. आणि त्या सगळ्या कॅन्सर ट्रीटमेंटच्या पिरियडमध्ये समजा एखादा 35 वर्षाचा माणूस आहे, गावातनं आलाय, घर घेतलंय भाड्याने, हप्ता चालू आहे, गाडी घेतली, हप्ता चालू आहे, मुलांची शाळा चालू आहे, त्यांच्या फीज आहे, आणि बायको हाऊसवाईफ, आणि त्याला कॅन्सर झाला. किती मोठं संकट आहे. अर्थात. बरं, कॅन्सरची ट्रीटमेंटसाठी पैसा खूप लागतो. किती काळ चालणार माहिती नाही.
सोशल आयसोलेशन होतं, तो बाहेर जाऊ शकत नाही, बोलू शकत नाही जास्त, लाईफमध्ये चेंजेस होतात. सो इतके टप्पे आहेत कॅन्सर लाईफ सायकल जर का आपण धरलं की कॅन्सर डिटेक्ट झाल्यापासून किंवा सिम्पटम दिसायला लागल्यापासून ते कॅन्सर बरा होईपर्यंत. आणि दुसरी स्टेज असते की कॅन्सरमुळे डेथ झाल्यानंतर सुद्धा. सो अशा वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. करेक्ट. जर कॅन्सरच्या 4 स्टेजेस म्हणतात ऑन्कोलॉजिस्टच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी, की पहिला जो विषय आहे तो कॅन्सर डिटेक्ट झाला, स्टेज 1ला झाला, स्टेज 2ला झाला, 3ला झाला की 4ला झाला. म्हणजे तो शरीरात किती वाढलाय बरोबर, त्याच्यानुसार त्याच्या स्टेजेस असतात. स्टेज 3 आणि 4 म्हणजे रिकव्हरीचे चान्सेस कमी. स्टेज 1-2 मध्ये तुम्ही व्यवस्थित रिकव्हर होऊ शकता. आणि 200 पेक्षा जास्त प्रकारचे कॅन्सर आहेत. त्याच्यामुळे काही कॅन्सर फार पटकन वाढतात, काही कॅन्सर 15 वर्षानंतर वाढतात. खूप कॉम्प्लिकेटेड आहे ते. तर तसंच मेंटल म्हणजे सायको ऑन्कोलॉजी पण एक लाईफ सायकल असते. आणि मग त्याच्यातनं सगळे जात असतात. मग ती बायको समजा केअर गिव्हर असेल, ती जॉब करत असेल तर तिला सोडून नवऱ्याच्या बरोबर राहावं लागणार, मुलांचं बघायचं. बरं, ह्या सगळ्या ट्रीटमेंटचे साईड इफेक्ट्स होतात. साईड इफेक्ट्समध्ये शरीराचं वजन कमी होणं, केस गळणं वगैरे होतात. प्लस मनावर पण साईड इफेक्ट होतात. मग तो कॅन्सर पेशंट चिडचिड करायला लागतो, तो इरिटेट होतो, सुसायडल थॉट्स येतात. आणि आता आयुष्याचा काही अर्थच राहिला नाही, एक्झिस्टेन्शियल इश्यूज क्रिएट होतात. खरं. सो मग आम्ही एक सायको ऑन्कोलॉजीचं सेंटर पुण्यामध्ये सुरू केलं मागच्या वर्षी. आणि आता आमच्याकडे 15 जणांची टीम आहे, सायकोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिस्ट. बरं. सो त्याच्यातनं मग आता आपण कॅन्सर पेशंटचं त्यांच्या फॅमिली मेंबरचं काउन्सिलिंग करतो. तर काउन्सिलिंगमध्ये काय होतं की आत्ता समजा केअर गिव्हर आहे, केअर गिव्हर म्हणजे जो कॅन्सरच्या पेशंटची काळजी घेतोय. आता हे सगळं करत असताना तो स्वतःकडे लक्षच देत नाही किंवा ती बाई स्वतःकडे लक्षच देत नाही. आणि मग कॅन्सर पेशंट बरा होईपर्यंत केअर गिव्हर आजारी पडलेला असतो. अरे हो, खरं. मग त्याला ॲसिडिटीचा त्रास होतो, बाकीचं सगळं होतं, फायनान्शियल डिस्टर्ब होतो, डोक्याने तो डिस्टर्ब होतो. किंवा ब्रेस्ट कॅन्सर. तर ब्रेस्ट कॅन्सर हा भारतामध्ये नंबर 1चा कॅन्सर आहे बायकांना होणारा. आता ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे इतके वेगवेगळे थॉट्स असतात बायकांच्या मध्ये. पुन्हा गरीब घरातल्या बायकांपासून श्रीमंत घरातल्या बायका, अनएज्युकेटेड बायकांपासून एज्युकेटेड बायका, ह्या सगळ्यांना काही कॉमन प्रॉब्लेम जाणवतात. त्यातलं बॉडी शेमिंग, बॉडी इमेज इश्यूज. मग बऱ्याच वेळा एक ब्रेस्ट काढावा लागतो. जेव्हा बाईला तो त्रास सुरू होतो की मला ब्रेस्टला गाठ आहे, ती नवऱ्याला सुद्धा 10 वेळा सांगणार नाही, वाट बघेल. की माहिती नाही, कितीतरी बायकांना खर्च परवडत नाही म्हणून नवरा सोडून देतात, हाकलून देतात घरात. मुलींचं कॅन्सर असेल, लहान मुलांचं कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलंय, पीडियाट्रिक केसेस. माझे काही ऑन्कोलॉजिस्ट मित्र आहेत तर ते सांगतात, म्हणजे मुलींना ऍडमिट करतात, मुलीला, छोट्या मुलीला कॅन्सर झालेला आहे, ऍडमिट केलं, आई वडील काय आलेच नाही, परत नाही आले. आई गो. अशा इतक्या टोकाचा हा आजार. आणि 2020 मध्ये ICMRचा एक रिसर्च रिपोर्ट आहे, त्याच्यानुसार त्यांनी म्हटलं की भारतात प्रत्येक 9व्या माणसाला कॅन्सर होतोय. बापरे. सो आज जर का 140 कोटी लोकसंख्या धरली आणि प्रत्येक 9वा माणूस म्हणजे 12 ते 13 कोटी लोकांना आज कॅन्सर आहे. आत्ताचा रिसेंट रिपोर्ट मी वाचलं, काहीतरी 15 लाख लोकांना 22-23 साली म्हणजे 22-23 मध्ये 1 वर्षामध्ये 15 लाख लोकांना कॅन्सर झाला. शाबास. आणि 9 लाख लोक कॅन्सरने गेली. आता ही आकडेवारी अर्थातच शहरातली आहे, कारण ग्रामीण भागात ऑन्कोलॉजिस्टच नाहीत आणि ते कळतही नाही की त्यांना कॅन्सर झालाय, टेस्टिंग होत नाही, अवेअरनेस नाही. सो हा इतका मोठा विषय आहे. आणि जगामध्ये म्हणजे UK मध्ये तर भारतापेक्षा वाईट परिस्थिती आहे. UK मध्ये प्रत्येक 3ऱ्या माणसाला कॅन्सर होण्याची शक्यता आहे. सो NHSच्या वेबसाईटमध्ये रिसेंटली त्यांनी अपडेट केलंय की आता UK मध्ये एव्हरी सेकंड पर्सन इज गोइंग टू हॅव अ कॅन्सर इन देअर लाईफ टाईम. म्हणजे त्याच्यात एकाने म्हटलंय की तुम्ही जर का बसला असाल तर तुमच्या उजवीकडे आणि डावीकडे बसणाऱ्या दोघांनाही कॅन्सर झालेला आहे. इतकी संख्या वाढतीये. आणि आपल्याकडे वेस्टचं आपल्याकडे येतच सगळं. आणि ऑलरेडी आपल्याकडचा जो डेटा आहे तो 100% कव्हरेज त्याच्यात कधीच नसतं. ग्रामीण भागामध्ये संगमनेरसारख्या ठिकाणी रिसेंटली माझा एक मित्र कॅन्सरने गेला. आता तो BJ मेडिकलमध्ये होता, राजू लखवाणी म्हणून, खूप चांगला मित्र आमचा, ट्रेकिंग शिकवलं त्यांनी आम्हाला. आणि 2 वर्ष तो संगमनेरमध्ये होता, वेगवेगळ्या डॉक्टरांना दाखवत होता. शेवटी 2 वर्षानंतर जेव्हा त्याला वजन कमी झालं त्यावेळेस एकाने सांगितलं की जाऊन चेक कर. स्वतः तो BJतनं अर्ध केलं आणि सोडून दिलं कौटुंबिक कारणामुळे. त्याला थोडंफार मेडिकल बॅकग्राऊंड होतं, पण लवकर डिटेक्ट न होणं किंवा बाकीच्या डॉक्टरांनी सांगणं की बाबा
लक्षणे दिसत आहेत, तू टेस्ट कर फक्त आहे की या नाही. पद्धतीच्या आपण सगळ्या टेस्ट करतो पण कॅन्सरच्या खरंय. टेस्ट करत नाही. अच्छा. आपण त्याच्यासाठी वेगळं स्क्रीनिंग करत नाही. बर. आणि त्याच्यासाठी आम्ही फेज 0 इंट्रोड्यूस केली आमच्या सायको ऑन्कोलॉजीमध्ये, ओके. की जेनेटिकली घरामध्ये कॅन्सरची हिस्ट्री मग मला होऊ शकतो का. आता हा विचार आला, जाऊन टेस्ट करा. आज जेनेटिक टेस्टिंग अवेलेबल आहेत, खात्री करून घ्या. नाही एक पिरियड नंतर परत करा. सो जेवढं लवकर कॅन्सर डिटेक्ट होतो तेवढ्या लवकर तो क्युअर होण्याची शक्यता आहे. आणि ऑन्कोलॉजिस्ट त्यांच्या त्यांच्या पद्धतीने काम करतात. एक तर त्यांच्याकडे बर्डन ऑफ डिसीज म्हणून जे आपण म्हणतो, की किती पेशंट्स आणि ऑन्कोलॉजिस्टच्या मागं आहेत. तर तुम्ही कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जा, कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जा, तुम्हाला अशी जत्रा भरलेली दिसेल ना कॅन्सर पेशंटची, फॅमिली मेंबर्सची. पुरेसे डॉक्टर नाहीत. पुरेसे डॉक्टर्सच नाहीत तेवढे लोकसंख्येच्या मानाने आणि कॅन्सर केसेसच्या मानाने. म्हणजे कॅन्सर पॉप्युलेशन वर्सेस ऑन्कोलॉजिस्ट असं जर का रेशो केला तर तो अस्ताव्यस्त आहे आपल्याकडे. आणि सायकोलॉजिस्टचाही नाही. सायकोलॉजिस्टचा तर नसणारच. त्याच्यात सायको ऑन्कोलॉजिस्ट 30 आहेत भारतात. किती? 30. काय सांगताय? आणि एक आहे जी पीडियाट्रिक सायको ऑन्कोलॉजिस्ट आहे, अशी एकच आहे. नाहीच आहे भारतात. सो पण हे काय म्हणजे आपल्या लोकांना माहिती नव्हतं? माहितीच नव्हतं ना, हा विषयच माहिती नव्हता. असं कसं माहिती नव्हतं? कॅन्सर किती वर्षापासून आहे? कॅन्सर आहे, ऑन्कोलॉजी आहे, त्याची संख्या पण वाढतीये. पण मी जसं म्हणलं ना की मेंटल हेल्थ हा दुर्लक्षितच विषय आहे. म्हणजे आम्ही लक्षातच नाही घेतला. असं दुर्लक्षितच विषय आहे. तर त्याच्यामध्ये आणि ऑन्कोलॉजिस्ट जसं ट्रीटमेंटनी तुमचा डिसीज क्युअर करता, तसं सायको ऑन्कोलॉजिस्ट तुम्हाला तुमची क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह करायला मदत करतो. सो आपण जे सेंटर फॉर सायको ऑन्कोलॉजी पुण्यात सुरू केलं, तर त्याचं इंडिपेंडंट सेंटर फॉर सायको ऑन्कोलॉजी. अशा प्रकारचा जगातला हे पहिलं सेंटर आहे. बरं. UK मध्ये सुद्धा अजूनही इंडिपेंडंट सेंटर नाहीये सायको ऑन्कोलॉजीचं. पण म्हणजे तिथे सेपरेट. आता कसं होतं की समजा मला कॅन्सर झाला, मी ट्रीटमेंट कुठे घेतोय? रुबी हॉस्पिटलमध्ये. बरोबर. रुबी हॉस्पिटलमध्ये सायकोलॉजिस्ट आहेत, सायकियाट्रिस्ट आहेत. सो मला तिथे ट्रीटमेंट मिळेल. पण मी जर का दुसऱ्या ABC नावाच्या हॉटेलमध्ये ट्रीटमेंट घेतोय आणि तिथे जर का सायकोलॉजिस्टच नाही, तिथे डिपार्टमेंट मला ती कोणी गाईड पण नाही करणार. दुसरं, मला पेशंट म्हणून ट्रीटमेंट मिळेल, माझ्या फॅमिलीचं काय? दे आर ऑल्सो इक्वली अफेक्टेड. माझ्या केअर गिव्हरचं काय? सो मग ह्या सगळ्यातनं आपण काय केलं? आपण एक इंडिपेंडंट सेंटरच सुरू केलं. सो तुम्ही कॅन्सरची ट्रीटमेंट कुठेही घ्या, पण त्याच्याशी रिलेटेड सायको ऑन्कोलॉजीच्या ट्रीटमेंटसाठी तुम्ही आमच्याकडे या. पण हे प्रत्येकाला म्हणजे ज्या घरी कॅन्सर आहे तिथल्या यांना सायको ऑन्कोलॉजिस्टची गरज लागतेच लागते. 100% लागते. 100%. कारण कसं असतं, तुम्ही कितीही स्ट्रॉंग असा, तुमच्याकडे पैसा पण भरपूर आहे, बरोबर, सगळ्या गोष्टी आहेत, पण कॅन्सर झाल्याचं डिटेक्ट झालं, जेव्हा तो रिपोर्ट येतो ना की कॅन्सर डिटेक्टेड, तिथूनच सुरुवात होते ना. मग पहिला प्रश्न येतो की अरे बापरे, मी तर कोणाचं वाईट केलं नाही, माझ्या बाबतीत असं का झालं? बरोबर. मग माझं हे वयच नाही, मला अशा कुठल्याच वाईट सवयी नाहीत, तरी मला कसं काय झालं? सो डिनायल ॲट पीक असतो. बरोबर. मग पुढचा प्रश्न येतो, आता घरच्यांना सांगायला पाहिजे की नाही? सांगायचं की नाही सांगायचं? बर. बायकोला सांगायचं की नाही सांगायचं? पण सांग. आई वडिलांना सांगायचं की नाही सांगायचं? मुलांना सांगायचं की नाही सांगायचं? मग कधी सांगायचं? असा प्रश्न पडतो. कसं सांगायचं? हो, 100% ना. आता मी जसं म्हणालो की डिफरंट एज ग्रुपमध्ये आता लहान मुलांना कॅन्सर झालाय, आई वडिलांनी त्या मुलाला सांगायला पाहिजे की नाही? अच्छा. किंवा वडिलांना कॅन्सर झालाय, हे लहान मुलांना ते त्यांना कळाल्यावर त्यांनी मुलं पुण्यात व्यवस्थित चाललंय त्यांचं, मी गावाकडे, मग सगळं डिस्टर्ब होईल. मग त्याच्यापेक्षा अंगावर काढा. आपल्याकडे अंगावर काढणं ही पद्धत आहे, पूर्वापार आहे. किंवा डिनायल इतक्या टोकाचं असतं की ते रिपोर्ट पण ऍक्सेप्ट नाही करत. म्हणजे पहिलं तर सिम्पटम आहे, जा टेस्ट कर म्हणल्यावर आपण डॉक्टरच स्क्रॅप करून टाकतो. बरोबर. मग त्याला डॉक्टर हॉपिंग नावाची कन्सेप्ट आहे की ह्या डॉक्टर सोडा दुसरीकडे जा, दुसरा तो म्हणाला तिसरीकडे जा, आपल्या मनासारखं बोलेस तर जात राहायचं. मग आपण पॅथी चेंज करतो, नाही ॲलोपॅथी नको होते, आयुर्वेद चांगलं आहे, मग आयुर्वेद डॉक्टरकडे जातो. मग त्यांनी पण सांगितलं कॅन्सर आहे, ते होमिओपॅथी चांगलं आहे, मग होमिओपॅथीकडे जाणार. सो शक्य तितकं आपल्याला जोपर्यंत पाहिजे ते ऐकायला येत नाही तोपर्यंत प्रयत्न करतो, उशीर करतो, आणि मग शेवटी शरीर देतच. सो तिथपासनं सुरू होतं. म्हणजे एखाद्याला सिम्पटम आहेत तर कॅन्सरची टेस्ट करायला लावण्याला पासनं सायको ऑन्कोलॉजिस्टची काम सुरू होते. मग तो जो ट्रॉमा आहे की कॅन्सर झालाय, आता खूप गडगंज श्रीमंत आहात, ट्रीटमेंट करायची, क्रायटेरिया काय आहे डॉक्टर सिलेक्शनचा?
जे सगळ्यात टॉपचे डॉक्टर आहेत ना त्यांच्याकडे जायचं. ज्यांच्याकडे पैसे नाही त्यांनी काय करायचं. जे मध्यमवर्गीय त्यांचे वेगळे चॅलेंजेस आहेत की मी इथे राहतोय तर दीनानाथ जवळ आहे, तर मग तिथे जायला पाहिजे का. मग शेजारचा सांगतो नाही आमचा जो आहे ना तो तिकडे रुईमध्ये त्याचं चांगलं झालं, मग मला लांब पडते, मग तिकडे जायला पाहिजे काय ना. किंवा ओपिनियन घ्या, मग सेकंड ओपिनियन घ्या, थर्ड ओपिनियन घ्या. आणि त्या ट्रीटमेंट डिसिजन मेकिंग असं म्हणतात त्याला, की काय नक्की करायचं, सर्जरी करायची का नाही करायचं. एक डॉक्टर म्हणाल करा, दुसरा म्हणाल आधी केमो करा मग सर्जरी करा. सो हे जे काही वेगवेगळे ओपिनियन्स येतात त्याच्यातनं ट्रीटमेंट डिसिजन मेकिंग होत नाही. किंवा कॅन्सर कळलं 3rd स्टेजला आहे, 4th स्टेजला आहे, 1 महिना 2 महिना एवढंच शिल्लक आहे आयुष्याचे. तो किती मोठा ट्रॉमा आहे. खरं. किंवा समजा सिनियर सिटीजन आहेत किंवा कॅन्सर पेशंट आहे आणि डॉक्टरने सांगितलं की आता फक्त पेन मॅनेजमेंट करायचं आहे, पॅलेटिव्ह केअर. मग ते घरी ठेवायचं, ICU मध्ये ठेवायचं की पॅलेटिव्ह केअर सेंटरला ठेवायचं. मग ते ठेवलं तर 4 लोक काय म्हणतील, बापले जड झाला का. आपल्याकडे ते असतं घरी घेऊन आला. पॅलेटिव्ह केअर सेंटर सुरू होतात आता पुण्यात. सिप्लाचं एक मोठं पॅलेटिव्ह केअर सेंटर आहे आणि बाकी पण 1-2 ठिकाणी सुरू झालेत. पण आता अशा प्रकारच्या सेवांची गरज तयार व्हायला इतक्या केसेस वाढत आहेत. रिसेंटली आमचे एक क्लायंट आहेत, त्यांच्या मिसेसला कॅन्सर झाला, लास्ट स्टेजला आला. हॉस्पिटलने सांगितलं की लास्ट स्टेज आहे, 1 दिवस 2 दिवस. तर त्यांचे जे पर्सनल कन्सल्टेशन करणारे होते त्यांनी आधीच सांगितले की रिपोर्ट पाहिल्यावर 1-2 दिवस असं सांगतील. ते म्हणतील आम्ही ICUला शिफ्ट करतो, आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतो, परिस्थिती बिघडलेली आहे, सरळ घरी घेऊन जा. ते गेले, एक्झॅक्टली हॉस्पिटलने तेच सांगितलं. हे म्हणाले की नको आम्ही घरी घेऊन जातो. त्या डॉक्टरनी 1 ते 2 दिवस सांगितलं, त्या काकू 12 दिवस होत्या घरी. शी कुड सर्वाइव्ह फॉर 12 डेज. मग हे जे डिसिजन मेकिंग असतं इथे सायको-ऑन्कॉलॉजिस्टची मदत होते की निर्णय घेताना काय बघायचं. कारण तुम्ही त्या परिस्थितीतच नसतं की काय योग्य काय अयोग्य. खरं आहे. म्हणजे अशाच वेळेस तुम्हाला मांत्रिक आठवतात. तुम्हाला काही करून वाचवायचं असतं ना. सो कुणी येऊन काही सांगितलं तरी लोक चांगली लोक बाबा बुवाकडे जातात. हो ते असं आहे तिथनं कदाचित. किंवा आपल्याकडे दुसरं म्हणजे ॲडिक्शनमुळे होणारी कॅन्सर. सो त्याच्यामध्ये पुन्हा संपूर्ण भरतो सोशल स्टिग्मा हा फक्त त्या कॅन्सर पेशंटला नसतो, त्या कॅन्सर पेशंटच्या वडिलांना पण असतं की पोराला दारू पिऊन कॅन्सर नातेवाईकांमध्ये होतो. त्यांची जी मुलगी लग्न करून दुसऱ्या घरात गेलेली आहे तिथे पण छळ होतो. सो हे सगळं ते असं मेंटली तो सगळीकडे स्प्रेड होत असतो. सो आमच्या सेंटरमध्ये किंवा सायको-ऑन्कॉलॉजीमध्ये होतं काय की सगळ्यात पहिल्यांदा ह्या सगळ्या गोष्टींचा ॲक्सेप्टन्स कसा करायचा. कारण जोपर्यंत तुम्ही डिनायल मोडमध्ये आहात, तुम्ही ब्लेम गेममध्ये आहात, तोपर्यंत तुम्ही पुढे जात नाही. सो मग ॲक्सेप्टन्स कसं करायचा किंवा हे सगळे वेगवेगळे चॅलेंजेस आहेत त्याला फेस कसं करायचं. आता जेव्हा डॉक्टर्स ऑन्कॉलॉजी सांगतो की तुमचा 8 वर्षाचा मुलगा आहे, 2 दिवस टिकणार आहे, तो सर्व्हाइव्ह नाही करणार. विचार करा ना, एकुलता एक मुलगा असलेल्या आईवडिलांच्या मनात कसं होत असेल. आणि त्याच्यानंतरचा सुद्धा म्हणजे ऑन्कॉलॉजिस्टचं काम कॅन्सरचा पेशंटची डेथ झाली की संपतं. सायको-ऑन्कॉलॉजिस्टचं काम त्याच्यानंतर सुद्धा चालू असतं. कारण त्याच्यानंतर जो ग्रीफ आहे, त्याच्यानंतर जो लॉस आहे, त्याच्यानंतर कमिंग बॅक टू नॉर्मलसी जे आहे, आणि मग इथे डिप्रेशनमध्ये जातात लोक. सो अशा प्रकारचं विषयच आपल्या लोकांना माहितीच नाही आहे. बरोबर. अवेअरनेसच नाही आहे त्या बाबतीत. म्हणजे मेंटल हेल्थचा अवेअरनेस नाही हे आपल्याला माहिती आहे. पण आता मी फक्त कॅन्सरचा एक विषय सांगितला. असे तुम्ही कुठलाही आजार घ्या, हार्टचा आजार, केअर गिव्हर हे तुम्ही कोणाचंही असू शकता. काय अगदीच खरंय. सो ज्यांचे आई वडील बेडवर आहेत ते मुलं केअर गिव्हर म्हणूनच काम करतात. त्यांची मुलांची तुम्ही मानसिकता बघा की जोपर्यंत आई वडील बेडवर नव्हते, इंडिपेंडेंट होते, तोपर्यंत ते सगळे जॉली, हॅपी लाईफ, पार्टिसिपेटिंग एव्हरीथिंग. जशी ती जबाबदारी आली पूर्ण डिस्कनेक्ट झाले. आणि मग त्यांच्या मुलांवर म्हणजे त्यांच्या मुलांवर त्याचा किती इनडायरेक्ट परिणाम होत असेल. खरं आहे. सो एखादा आजार हा फक्त शरीरापुरता नसतो, तो मनामध्ये पण जातो. खरं आहे. अशा त्या म्हणजे मेंटल हेल्थचं हे फक्त मी एक उदाहरण तुम्हाला सांगितलं जे आता फारच महत्वाचं आणि गंभीर आहे. काम म्हणजे खूप त्याचं गांभीर्य समजून घेऊन म्हणजे त्याबद्दल अवेअरनेस वाढवणं हे गरजेचं आहे. आणि मेंटल हेल्थचं पहिलं स्टेप अशी आहे की डोंट शाय अवे फ्रॉम टेकिंग हेल्प. आस्क फॉर हेल्प, डोंट शाय अवे.
नाही, पण हे लक्षात येणं म्हणजे खरंच आहे की आमच्याकडे मेंटल हेल्थ बद्दल ते अवेअरनेस आम्ही असं काहीतरी करून ते कानाला टाकून ते अंगावर काढत राहणं, मग तुमच्या वर्तनामध्ये ते दिसून येतंय काहीतरी चुकतंय बाबा माणसाचं, पण तरी सुद्धा अवेअरनेस नाहीये अजिबात. मी साधी लक्षणं सांगतो तुम्हाला. जसं आपल्याला शरीराला छोटे आजार आणि मोठे आजार होतात, तसं मनाचे पण छोटे आजार आणि मोठे आजार. बरोबर. फक्त शरीराला आपल्याला कळतं की हे दुखतंय, लक्षणं आहे, आपण ट्रीटमेंट पण तशी स्वतः घेतो. बरोबर. त्याच्यातनं नाही झालं तर आपण डॉक्टरकडे जातो, होय, औषध घेतो, बरं येतो. मनाचं तसं होत नाही, सो कळत नाही. मग स्ट्रेस म्हणजे काय, बऱ्याच वेळा परिस्थितीमुळे होतो. ताणतणाव, सिम्पटम काय आहेत की तुम्हाला झोप लागत नाही, परिस्थितीला तुम्ही दोष देता. ट्रॅफिकचं जसं तुम्ही म्हणाला, तर दॅट इज अ स्ट्रेस बिकॉज ऑफ द ट्रॅफिक कंडिशन. आणि तुमचा हट्ट आहे की तुमच्या पद्धतीने सगळ्यांनी वागायला पाहिजे. करेक्ट. पण ते होत नाही, ते होत नाही. आणि रोज तुम्ही ट्रॅफिकमध्ये जाताय आणि मग त्याचा परिणाम काय होतो, अँगर इश्यूज मध्ये येतो. मग तुम्ही रागाच्या भरात कोणाला भांडण करता किंवा समोरचा तुमच्याशी भांडतो, आणि हे रोजचं झालंय. सो अशा परिस्थितीमध्ये काय करायचं की जेव्हा तुम्ही सिच्युएशन चेंज नाही करू शकत, तुम्ही स्वतःला चेंज करू शकता. आणि मुळात हा ऍक्सेप्टन्स पाहिजे की ट्रॅफिक कंडिशन्स अशा आहेत. तुम्ही जर का रोज म्हणायला लागले की लोकांना आजही अक्कल नाही आली, आजही ते नियम मोडतायत, दुसऱ्या दिवशी परत रोडवर गेले, काल सांगितलं होतं आज परत लोक तसे वागतात. सो एक्सपेक्टेशन्स काय आपण सेट करतो. सो त्याच्यापेक्षा आपण जर का त्याच्याकडे पाहायचा पर्स्पेक्टिव्ह चेंज केला, आणि तो वेळ समजा 1 तास लागतोय, ओके माझ्याकडे ड्रायव्हिंगचा 1 तास आहे, त्या 1 तासात मी इतर काय गोष्टी करू शकतो. सो माझं फोकस चेंज करू शकतो. मी बाहेर लोक कसे वागतायत काय त्याच्यापेक्षा मग मी एखादं ऑडिओ बुक लावू शकतो, एखादं पुस्तक त्यानिमित्ताने तासभरात ऐकू शकतो, किंवा आजकाल गाड्यांमध्ये ब्लूटूथ आहे, तुमचा फोन कनेक्ट होतो. सो जे मित्रांशी बोलणं होत नाही किंवा जे अदरवाईज भेटल्यानंतर अरे किती दिवस होता, कुठे होता. सो प्रवासाचा जो वेळ आहे तो तुमच्या स्वतःसाठीचा आहे. मग तुम्ही त्या म्हणजे परसेप्शन चेंज केलं की ते होतं. अँझायटी म्हणाल तर अँझायटी ही फिअर किंवा फ्युचरिस्टिक इव्हेंट, भीती, हे होईल की नाही, परीक्षा पेपर सोपा येईल की नाही, मी जे ऑप्शनला सोडलंय त्याच्यावरच प्रश्न येणार का, मग मला ह्याच्यात ऍडमिशन मिळणार का, मग मुलगी बघायला चाललोय, मग ती मला आवडेल का, तिला मी आवडेल का, हो म्हणेल का, इथपासनं हे फ्युचरिस्टिक गोष्टींची जे काही आहे ते सगळं अँझायटीचा विषय आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी बराच काळ चालत राहिल्या कंटिन्युअसली तर इट एंड अप इन अ डिप्रेशन, किंवा अगदीच काहीतरी ट्रॉमा झाला. की डिप्रेशनचे पेशंट जे बऱ्याच वेळा येतात क्लायंट्स, त्यांच्यामध्ये एक तर असं वर्षभर त्रास चालू आहे, आणि मग हळूहळू सगळ्या गोष्टींमधला इंटरेस्ट संपत चालला आहे, किंवा अचानक काहीतरी घटना घडली आणि ट्रॉमा क्रिएट झाला, अचानक वडिलांचा मृत्यू झाला, ट्रॉमा, आणि त्याच्यातनं सगळ्या गोष्टींमधला इंटरेस्ट निघून गेला. सो देन इट गोज टू डिप्रेशन. डिप्रेशनमध्ये कशातच इंटरेस्ट नसतो, सुसायडल थॉट्स येतात, आयुष्याचा अर्थ शिल्लक राहत नाही. सो जसं सर्दी खासी होतं तसे मनाचे पण छोटे छोटे स्ट्रेस सारखे, अँझायटी सारखे आजार असतात. सीझन बदलला की नॉर्मल होतो. काही आजार असतात जे सिरियस असतात की ज्याच्यासाठी मग तुम्ही कन्सल्टेशनसाठी जायला पाहिजे. पण आधी ओळख तर करून घ्यायला पाहिजे. शरीराची ओळख झाली, आपल्या मनाची पण ओळख आपल्याला करून घ्यायला पाहिजे. म्हणून तो आजचा जो अट्टहास आहे की तुम्हाला बोलवणं, मी तुम्हाला सुरुवातीला जसं म्हणाले की मला कोणी ओळखत नाही, तुम्हाला ओळखणारे खूप लोक आहेत, त्या निमित्ताने हा विषय लोकांपर्यंत जाईल. त्या निमित्ताने ह्या गोष्टी म्हणजे सोशल मीडिया किंवा टेक्नॉलॉजी ही वापरायची की नाही वापरायची, किंवा सोशल मीडिया ॲडिक्शन खूप झालंय हे जे सगळीकडे बोललं जातं, तर त्याचा आपण चांगला वापर पण करू शकतो. म्हणजे प्रबोधनासाठी सुद्धा तो होऊ शकतो. किंवा आपण बऱ्याच वेळा बघतो की एखादं मूल हरवलं, व्हॉट्सअपमध्ये फटाफट ते 15 मिनिटात सापडलं. सो GPS सारख्या टेक्नॉलॉजीमुळे आता आपण अनेक ठिकाणी जाऊ पण शकतो. सो टेक्नॉलॉजीला स्वतःचं काही मत नसतं, ते बनवणाऱ्याचं असतं. खरं. सो मग एखाद्याने जसं अल्गोरिदम बनवलं तसं तुमच्याकडे ऑप्शन आहे, ते तुम्ही वापरायचं की नाही वापरायचं. पण आपण सरसकट सोशल मीडिया खराब आहे असं म्हणून आपण टेक्नॉलॉजीला ब्लेम करतो. तर टेक्नॉलॉजीला आपण त्याच्यातनं सोडूयात, आणि जर का वाईट कंटेंट खूप जास्त येत असेल आणि त्याचा त्रास होत असेल तर मग चांगल्या माणसांची ही जबाबदारी होते की मग तुम्ही पुढं व्हा आणि तुम्ही चांगलं कंटेंट त्याच्यामध्ये टाका आणि लोकांना ऑप्शन द्या. अदरवाईज मग हे कन्फर्मेशन बायस हा स्प्रेड होत राहील. खरी गोष्ट.
सो अशा प्रकारे आज आपण बऱ्याच बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवर आणि मला वाटतं नवीन विषयांवर नवीन पद्धतीने बोललो आणि तुम्ही एवढ्या सगळ्या तुमच्या खरंच बिझी शेड्यूल मध्ये, कारण ते नाही तर अदरवाईज ते म्हणायचं असतं की बिझी शेड्यूल मध्ये तुम्ही मला काही काही ठिकाणी बोलवतात बिझी शेड्यूल मध्ये. मी म्हणते मी तर रिकामा होतो कसलं बिझी शेड्यूल, पण तुम्ही तसं नाही, तुम्ही खरंच बिझी शेड्यूल मध्ये वेळ काढला. ते काय असं की म्हणजे विशिष्ट काळ असतात तेव्हा, म्हणजे असं प्रत्येक व्यवसायाचं त्याच्यामुळे ते बिझी तयार होतं. करेक्ट. की पाऊस नाही काय नाही तेव्हा ते तुमचं चित्रीकरण होऊ शकतात किंवा काय अजून आता काय लिखाणाचं काम चाललंय तर ते काम होऊ शकतात. तर त्याच्यामुळे ते हे आहे. पण त्याहीपेक्षा मला हे बरं वाटलं की मला इतकं काय काय नवीन हो म्हणजे किती किती काय म्हणूया अनअवेअरनेस केवढा मोठा आहे. जागृती फार ठिकाणी आवश्यक आहे. खूप 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 वेगवेगळ्या पद्धतीने जागं होण्याची, सजग होण्याची, जिवंत राहण्याची गरज आहे. आणि अनेकांना मदतीचा हात खरं तर द्यायची पण गरज आहे. जर तुम्ही असालच 2 पायावर उभे तर त्यामुळे त्याचा फायदा होईल काही मंडळींना या निमित्ताने. उपयुक्त माहिती मिळाली असेल असं आशा करूया. करेक्ट. नाही, कारण मुख्य ऑब्जेक्टिव्हच तो आहे की क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह करणे. आपण सगळे क्वांटिटी ऑफ लाईफच्या मागे पळतोय. अगदी खरं. माझं आयुष्य वाढलं पाहिजे, पण त्याच्यात क्वालिटी काय आहे. सो ते क्वालिटी देण्याचं मुख्य ऑब्जेक्टिव्हनी आपण ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी सुरू केल्या. अगदी खरं. आणि त्यात तुमचं कॉन्ट्रीब्युशन आज झालं त्या निमित्ताने. आणि नाही, पण हे किती महत्वाचं आहे, म्हणजे चित्ताची जागृती, चित्ताची स्थिरता, चित्ताची शांतता हे फारच महत्वाचं आहे. त्यामुळे थँक्यू सो मच. उलट मला इतक्या काय काय गोष्टी नव्यानं सांगितल्यात, त्यामुळे मजा आली. नाही, खरंच मजा आली. आणि मला खात्री आहे की लोकांमध्ये फक्त ज्यांना कॅन्सर झालंय त्यांनीच हे सगळं बघावं असं नाही, तर जे बघतायत आणि ज्यांच्याकडे असं की कॅन्सरची हिस्ट्री नाहीये पण तो फार लांब पण नाहीये, तो शेजारी आलेला आहे. जसं कोविडच्या काळात सुरुवातीला होतं की आधी चीनला होता, मग तो कुठल्या तरी आला, आम्हाला नाही, पण तो करत करत तुमच्या घरात पोहोचला. सो आपल्यालाही होऊ शकतो. त्याच्यामुळे त्या बाबतीत अवेअरनेस तुम्ही पण वाढवा, तुम्ही पण लोकांना ह्याविषयी कळवा. आणि पुन्हा एकदा तुमचं मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. प्लेजर.